ए आले सर. हॅलो स्टुडंट. हाय सर, प्लीज हॅव अ सीट. अरे तुम्ही पण बसा. हां. मग कशा आहात? आणि अभ्यास कसा चाललाय? मस्त छान चाललंय. सर कॉफी घेणार ना? ठीक आहे. 3 कॉफी. सर थँक्यू सो मच तुम्ही आलात, खरंच थँक्यू. माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी कधीही कुठेही जायला तयार असतो, स्पेशली अशी केस जवळ येते. ईशाननी मला त्या बाबाबद्दल सगळं सांगितलं. मला एक कळत नाही, तुझ्या घरी सगळे शिकलेले आहेत, मग हे कसं काय? काय करणार सर, आमच्या घरी खूप प्रॉब्लेम सुरू होते. त्यात त्या बाबांनी माझ्या घरच्यांना असं काही गुंडाळलंय की सगळे त्याचे आता प्रॉपर भक्त झालेत. मी समजू शकतो, या बाबा लोकांचं म्हणूनच फावतं. एखाद्याच्या वाईट परिस्थितीचा ते बरोबर फायदा करून घेतात. 2-3 जादूचे प्रयोग करून दाखवले की झालं, हे स्वतःला देवाचा अवतार म्हणून घोषित करतात. असो, त्या बाबाची माहिती काढली काय तुम्ही? हो सर, तो खूप मोठा माणूस आहे. त्याचे मोठमोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत. इथे आणि आउट ऑफ इंडिया त्याचे खूप फॉलोअर आहे आणि त्याची प्रॉपर्टीसुद्धा भरपूर आहे. सर त्याचे मठ मंदिरं हे असलं काही नाही आहे. प्रत्येक शहरांमध्ये ना त्याचे ऑफिसेस आहेत. अच्छा, थँक्यू. सर तुम्हाला माहिती आहे का, त्याचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड पूर्णपणे क्लीन आहे. त्याचे चमत्कार असे असतात जे कोणी बघितले नाही आहेत, जे आउट ऑफ द वर्ल्ड आहेत. काही नाही, सगळी हातचालाकी असते, बाकी काही नाही. सर हे मला कळतंय, पण माझ्या घरच्यांना कोण समजवणार? स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय ते विश्वास ठेवणार नाहीत. पुन्हा जेव्हा तो बाबा भक्तांच्या समोर चमत्कार करणार असेल तेव्हा मला बोलव. मी तिथं येतो आणि त्या बाबाचा पर्दाफाश करतो.